हॅलो. हा भाई कुठे आहे? सकाळी लवकर येणार होते मला घ्यायला. सकाळपासून बसली होते स्टेशनवर. या लवकर. हो. अरे नोकऱ्यानो कधी आलात तुम्ही? अरे राहते आयुष्यमान कशा आहात मामा? मस्त आहे. तुम्ही कशा आहात? आम्ही पण ठीक आहे, मस्त. आणि आई नाही आली तुमची? नाही, आम्ही दोघीच आलो. बर. अभ्यास कसा चाललाय? एकदम मस्त चालला. मामी, मामा आले हो. बरं, जेवण वगैरे झालं की नाही तुमचं? हो, दुपारी आल्यानंतर मग लगेच जेवण केलं. गावात फिरून आला? नाही, नाही फिरलं. गाव नाही पाहिलं? नाही पाहिलं. अरे काय खूप छान आहे आमचं गाव. तुम्ही दाखवा आता. जाऊ ना फिरायला. हा, तुम्हीच घेऊन जा. आणि जेवण करायचा वेळ आहे ना? हो. ते जेवणाचं राहून द्या तुमचं. अरे त्या सरपंच भाच्यानी यांना येताना छेडछाड केली दोघींची. नाही नाही. अरे आतापर्यंत ते पाटलाचं गाबडा आपल्या पोरीला त्रास द्यायचा म्हणून काळ्यावर दगड ठेवून आपल्या पोरीला आपण तिकडे हॉस्टेलला ठेवलं. आता या भाज्या 2-4 दिवसासाठी आलेत आपल्याकडं तर ते सरपंचाचे पोरं त्रास द्यायला लागले. काही नाही. नाही नाही, त्यांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे. नाही तर नांगेच ठेचून काढले पाहिजे. नालायक कुठले. मी गुरुला फोन करून सांगतो. अजिबात घाबरायचं नाही पोरीला तुम्ही. हा हा हॅलो गुरु. अरे काम होतं. अरे महत्वाचंच आहे म्हणून तर फोन केला ना. पण आई हे बघ, आतापर्यंत माझ्या पोरीला ते पाटलाचं गाबडं त्रास द्यायचं ना म्हणून तिला मी तिकडे ठेवलं हॉस्टेलला लांब. आता माझ्या भाच्या आल्या आजोळी. अरे तर त्या सरपंचाचे भाचे कोण आहेत ना नालायक कारठी, ते त्रास द्यायला लागले. अरे काय गावात राहायचं नाही पोरीवाळींनी कुठल्या. नाही नाही, आपण एक करू, त्यांना काहीतरी चांगला बंदोबस्तच करू त्यांचा. हा ठीक आहे, मग संध्याकाळी बोलू. नक्की आहे म्हणा त्याला, म्हणा नक्की आहे. हा नक्की, मग बोलू आपण. जाऊ द्या मामा, पण तुम्ही कशाला इतकं आम्ही टेन्शन घेताय? आणि पोरीनं तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. जाऊ द्या मामा, कशाला उगाच. अरे नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवतो. अजिबात घाबरायचं नाही तुम्ही. गाव आपले ना. हा मग बिंदास राहायचं, खायचं प्यायचं, मजा करायची. काही टेन्शन नाही, काही नाही. तो काळजीच काही करू नाही, नको. ते पोराला त्रास झालेला. ते माझोटी पोर आहे ती, त्यांना त्यांची जागा दाखवायला नको. काही काळजी करायचं नाही. मस्त पैकी राहायचं, 2 दिवस खायचं प्यायचं, आयुष करायची. पण एक करायचं, अभ्यासाकडे जर दुर्लक्ष केलं तर माझ्यासारखं वाईट नाही. हो मामा. हा येतो ना मामा माझा लाडाचा. हा अजिबात चालणार नाही. अभ्यासाच्या बाबतीत मात्र परफेक्ट राहायचं. ओके. चला आता आवडलं तुम्ही. हा. छान. बर बसा, मी हात धुवून येतो. हो, हा? चालतंय. तर काय तर फोटो काढायचं काढ ना. हॅलो गाईज, मी आपल्यासाठी घेऊन येतो खास ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे रमी सर्कल. यामध्ये आपण खेळू शकतो, रम्याने जिंकू शकता इन्स्टंट कॅश. हे ॲप्लिकेशन अतिशय सुरक्षित आहे. यामध्ये 1 कोटीहून अधिक खेळाडू आहेत ज्यांच्यासोबत आपण प्ले करू शकतो. रम्याने जिंकू शकता इन्स्टंट कॅश. हे ॲप्लिकेशन अतिशय युनिक आहे. यामध्ये आपण जिंकलेली कॅश लगेच आपल्या खात्यावरती जमा होते. आणि हो, याचे ग्राफिक्स एकदम फाडू आहेत ज्यामुळे खेळण्याची मजा निराळ येते. तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक जावा फटाफट आणि डाउनलोड करा रमी सर्कल. आणि हो, फर्स्ट डिपॉझिटवर मिळवा 2000 रुपयांपर्यंतचा वेलकम बोनस. थँक्यू. यामध्ये वित्तीय जोखीम आणि सवय लागण्याची शक्यता आहे, तर हे आपल्या जबाबदारीवर. आला चल चल लवकर. पाटील काय सरपंच, काय चाललंय? काय नाही निवांत. काय जामीन मिळाला का नाही पोरला? त्या संदर्भातच चाललंय. पहिला काय फेटाळलाय काय? तसं नाही झालं, मग जामिना संदर्भातच चाललंय. अवघडच काम आहे. काय
काय पोरांना दाडदार हिंडायला लावलं राव. सरपंच आता आमच्या वाईट दिवस आले म्हणून काय पण टोमने मारू नका आम्हाला. टोमण्याचा विषय ना, तुम्ही पोराला आवराय पडतो ना तेवढंच. अहो, आज तुमचे दिवस आहेत, आम्हाला पण उद्या येतील ना. अहो, दिवस येतील दिवस जातील, मग? दिवसाचं काय हा काय लय अवघड का मी. काय अवघड आहे त्यात? सरपंच तुम्ही म्हणताय दिवसाचा विषय, ज्यावेळेस आमच्यावर दिवस दिली का नाही तेव्हा घरात जाऊन झोपू नका माझी. अरे मामा, झोपायचं ना उठायचं काय त्याला विषय आहे त्याला. दिवस पलटी होता आम्हाला बी कळतं ना, पण पोराने अवस्था खराब केली तुमची. आमच्या जखमेवर मीठ चोळायची गरज नाही. हा राहिला विषय जामीनाचा हे आम्ही खंबीर आहे बघा. मीठ काय मीठ चोळायचं काय, सगळं तुम्ही हाताने चोळून घेतलंय. सांगत होतं पोराला सांभाळा, व्यवस्थित लाईनी लावा. हा पाटलाचं पोरग आहे ते. ते जाऊ द्या, पाटलाचं पोरग तुमचं मानसपुत्र. काय झालं त्याचं? गुरु काय झालं त्याचं? काय गावातलं छाती काढून फिरतोय आता. अहो, मग मानसपुत्रच आहे माझा तो. बघा, मानसपुत्र म्हणता म्हणता सगळं गबाळ जाईन, सगळं ताब्यातून. अहो, तो कारभारी आहे आमचा, तो आमच्या शब्दाच्या बाहेर नाही, लक्षात ठेवा. बघा, आणि आमच्या घराची काळजी करू नका. आमच्या घराबद्दल बघायला आम्ही समर्थ आहोत. ते आत घालेल तेवढं बाहेर काढा. हा. आणि राहिला विषय मानसपुत्राचा, हा, की बघा नाही तर पाटील की बी जायचे मानसपुत्र घेऊन. असं नाही काय होणार. लक्ष द्या. काय माम्या, बर 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 दाजी, बघितलं का, ज्यावेळेस वेळ पडती असते त्यावेळेस कावळ सुद्धा टोच मारतो. आणि हे आता पांढरा बोका. बोका आहे बोका. बोलणारच, त्याच्या तोंडाला हात लावता येत नाही. शेवटी त्या गुरुबद्दल बोललाच शेवटी. बोलणारच. माझ्या कोणत्यातरी अरे बाहेरच्या आहेत अजून 1-2 दिवसासाठी. बर ते आज काय झालं, सकाळी सकाळी येताना त्या सरपंचाचे कोण भाजी येतं का आडे हा ते हा झेडले त्याला. काय बोलतात? बघ ना, त्यानं पाहुण्याला काय करतात आहे म्हणजे काय करणार आहे. त्याला अडकावलाय ना, ते मस्ती आहे. नाही नाही, बंदोबस्त करतो मी. नाही, त्याचा एकदा चांगला मानच घेतला पाहिजे. काय झालं होतं? ए पूनम, इथे पोरीला घेऊन ये ना. आता पोरी सांगतील काय झालं. या इकडं. अरे गुरु आला तू? काय चाललंय तुमचं? निवांत मस्त. अगं गुरु का ते काय झालं तुमचं, कोणी काय करत राहायचं, काय झालं सगळं सांग. ते सकाळी आम्ही येताना ते उद्धट पोरांनी आम्हाला छेडलं होतं. तो सरपंचाचा भाचा म्हणत होता. हा. त्याची लँग्वेज वगैरे खूप आणि धमक्या देत होता आम्हाला. धमकी देत होता? बॅग वगैरे उघडली तिची. हो. बर, मी करतो बंदोबस्त, तुम्ही काळजी करू नका. आणि धमकी देत होता. आणि इथून पुढं गावात कधी काही होते सरळ मला सांगायचं. हा मास्तरांना सांगायची गरज नाही. हा चालेल. हा? अरे काय पण बोलू? सरपंचाच्या भाच्या बाई आणि आमची पोरगी लांब पडली. माहितीये का तुला? हो. अरे त्या पाटलाचं गावलं ना, त्याच्यामुळं आम्ही आमची पोरगी इकडे हॉस्टेलला ठेवली. अरे त्या गावात काय पोरी वळली वागायचं का नाही वागायचं. पाटलाच्या पोरांनी करायचं, सरपंचाच्या भाच्याने करायचं, काय काय सण करायचं आम्ही. तुम्ही आता काळजी करू नका, निश्चिंत राहा. हे बघ, आमच्याकडे सगळं दिसतं तुझ्यावर. जे काय करायचं तो तू पूर्व दिशा. नाही, मी लावतो बरोबर त्याचा बंदोबस्त. नाही नाही, त्याचा चांगलाच काम जरा करतो. जास्तच मस्ती आहे त्याच्यावरती लक्ष आहे म्हणलं. त्याला बोलतो ना. पाणी वगैरे घेणार नाही? नाही नको आता. बरं, मी निघू का आता? चालेल. पण बघ तेवढा. हो. तुमचं कसं चाललंय? बरं आहे ना? माझं बरं आहे. तब्येत बरी? हो बरं. त्या पायात झालं बरं? हो क्लिअर झालं. चालेल, मग येतो मी. चालेल. आणि परत काय वाटलं तर मला सांगत जा. हो सांगू. ओके, चला येतो. बरं चला चालेल. तुम्ही आता. चला. जा. ते स्वयंपाकाचं बघा. हा वेळेला जेवायला देत का जराशे. नुसता तुमच्या घरचा हिशोब म्हणतोय मी. जेवायला नको वेळ ठेवतो. हो तर आमच्यासाठी खूप करत आहे. हा आमच्यासाठी खूप करत आहे. आता तुमच्यासाठी चाललंय सगळं. कुणासाठी चाललंय मग. माम्या, हा दाजी, अरे अजून किती वेळ वाट बघायच्या करू. काय माहिती दाजी, हिला लय उशीर झाला. चहा पाणीच बघा. फक्त खायचं बघ गड्या माम्या. माझ्या मागे कसलं टेन्शन, काय चाललंय आपलं. तुम्ही नुसतं खायचंच बघत जा.
एक तर तू तसला आणि ते गुरुही तसलाच. दाजी तुम्ही आपलं मोकर त्या गुरुवर विश्वास ठेवता आणि मला झापत आहे. अरे गुरु आपलाच आहे, लक्षात ठेव. आपला एकच तसा गुरु आहे मला. दाजी शेवटी आपलं ती आपलं आणि परकुती परक असतं बरं का. हे बघ, गुरु मला कसल्याही परिस्थितीत परखा नाही. तो माझाच आहे आणि माझा हुकमी अक्का आहे तो. हा दाजी नो तुमचा हुकमी अक्का कवा आपली गेम पालटली तुम्हाला बी कळायचं नाही. असं होऊ शकत नाही माम्या. काहीतरी काय विचार डोक्यात घालू नको माझ्या. काय रे बाळा, बस. अरे काय दिनेश, तुझा तो मित्र गुरु कुठे आहे? येते ते भाई, थोडं काम होतं म्हणून काम. अरे आता आमच्यावर एवढी वाईट वेळ आली का? त्या गुरुची वाट आम्ही बघायची. अरे मामा, त्याच्या मागे लय उद्योग व्यवसाय आहेत. अरे दाजी मला त्याच्यावर अजून बी संशय जाईल. काही संशय घेत जाऊ नको. येईल एवढ्यात येईल. मी मग? तुमचं 24 तास तुमच्या धरून पाठीमाग असतो. अरे मग दिनेश, मला कसं काय पाठवलं त्याने? आलो गुरु. अरे बस गुरु, किती वेळ वाट बघायला लावली तू? हा मग तासभर थांबलोय आम्ही. अरे गुरु आमच्यावर एवढी वाईट वेळ आली का? तुझी वाट आम्ही बघायची. काय झालं मामा एवढं तापायला? अरे गुरु, हा बोला ना. तुला मी माझा कारभार बघायला ठेवलेला आहे, मालक व्हायला नाही ठेवलेला. लक्षात ठेव. हो मी कामच करतो, मी कामात होतो आता. तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी तुला त्या दिवशी एक काम सांगितलं होतं, 50,000 त्या वकिलाच्या खात्यावर जमा करायला. केले का तू? विसरलो मी. तुला सगळे डिटेल्स पाठवले तुझ्या मोबाईलला, तरी तू विसरलास. तुला माहिती आहे, एवढा मोठा वकील माणूस, त्याच्या पुढे आपली काय किंमत राहिली तिथं? चालतं मी पाठवतो तुला. आपलं इम्प्रेशन कमी झालं का नाही आता तिथं? लगेच पैसे पाठव आणि वेळ करत जाऊ नको. चालतं. आजकाल तर तुम्ही लई बोलले आज मामा तर मला, आणि तुम्ही पण असं बोलताय. आणि राग येईल नाही तर काय होईल? आपल्या घरात झालंय काय? तू माझा सगळ्यात विश्वासाचा माणूस. ठीक आहे, तेवढंच आहे. अजून काय? काय नाही तेवढे पैसे जमा करून टाक बरं का दिनेश. जरा ते आठवण करून दे. केलं का दाजी? त्यानं स्वतःची कामं बघितली आणि हा तो आला रुबाबात आणि गेला रुबाबात. त्याला एवढं सुद्धा भान राहिलं नाही समोर कोणी बसलो वागल का तो काय रुबाब किती म्हणायचा. अरे माम्या, आजची तरुण पिढी रुबाबातच राहते. काहीतरी डोक्यात घालू नको माझ्या. ठेवा तुम्ही परक्यावरच विश्वास ठेवा. अरे तो आपल्याला परका नाही. पुन्हा पुन्हा मी तुला हेच सांगतोय, तो आपला आहे आणि आपल्या मुलासारखा आहे. लक्षात ठेव. काहीतरी डोक्यात घालत बसू जाऊ नको. अरे अक्का म्हणते ती बरोबरच आहे. या दाजीचं काय ना केलं. अक्का काय म्हणते रे तुझी? तुम्ही दोघं बहीण भावंड आहे ना, असाच गोंधळ करत बसता. दाजी चहा पाण्याचं बघा की. हा, खायचंच बघा. चला. भाऊ जाणार होता ना बाबा? का रे? तुला काय अडचण आहे का? नाही अडचण नाही, जाणार होता म्हणून विचारलं. अरे जाणार मी निघालो होतो म्हटलं तुझं ओळखलं का बघा. हा माझं करायचं. ठीक आहे ना? हा ठीक आहे. ऐक, हा तुला कुठं जायचं असेल हा आहे का सांगायचं. आहे बरं. हा? हा असं गावात कुठंच फिरायचं नाही. हा ते नाही केलं. हा? हा ठीक आहे. हा काय लागलं त्याला सांग. हा बाई सांगते. आणि सुट्टीला आलाय, हा सुट्टी उरकायची. हा सुट्टी संपली लगेच आपल्या हॉस्टेलला जायचं. हा बाई जातो. हम्म? इथं जास्त राहायचा प्लॅन करू नका. हा नाही ठीक आहे. चालतं. ठेवू का? हा चला आयश, त्याला काय लागलं ना ते बघ. हा बघ रॉकी, हा भाई हो ना. बाईंचं तुझ्यावर लय जीव आहे. हा तू काय येडे चांगले केले तर त्यांना टेन्शन अरे आहेत भाई, तुम्हाला टेन्शन तुला काय लागलं मला सांग. 0 मिनिटात देतो मी काय तयारी. टेन्शन नाही. पुढे जायचं असलं सांग. सांगतो. हा
जाऊ ना. हा सिगरेट कुठे आहे? जैन साहेब. जैन बोला त्यांनी त्या सगळ्या फाईल नवीन PSI मॅडम येणार आहेत ना, त्यांच्या ऑफिसला सगळ्या फाईल ठेवल्या. बरं ठीक आहे. हा या. साहेब तुम्हाला एक विचारून म्हणलं विचारायचं राहून गेलं. बोला ना. त्या दिवशी आपण हॉटेलमध्ये गेलो त्यावेळेस माझ्या लक्षात एक आलं, तुम्ही गेल्यानंतर पाटील गावचा सरपंच सुद्धा उभा राहिला. तो डिकी अण्णा निवांत आरामशीर रेलून बसला होता. त्याच्यामुळे मला जरा वेगळा संशय येतो साहेब. हे जर असं चालू राहिलं ना तर ही लोक आहेत ना आपल्या डोक्यावर करायला पण कमी पडणार नाही. मग घ्या ना त्याला राऊंड मध्ये आपल्या. त्याला दाखवा पोलीस खाके आपला. त्याला चांगला सिंगा दाखवतो साहेब. घ्या त्याला राऊंड मध्ये. टेंगले त्या दिवशी माझ्या पण एक लक्षात आले, तुमच्या नावाखाली बाकीची गावातली दडतात. नाही साहेब असं काय नाही. बरं ते ठीक आहे, गावातले काही संबंध असतात त्या राजूला बोलून घ्या. आपण हो बनबने काय झोपले काय? चला जैन. राजू अरे झोपला काय? झोपायला आलाय का कामाला आहे तो? झोपायला काय? नाही सर, कामाला. राजू तुला एक काम सांगतो मी. त्या डिके यांना जरा मला संशय येतोय, त्याच्यावर जरा बारीक लक्ष ठेवायची. बारीक लक्ष ठेवतो साहेब. बारीक लक्ष ठेवता का तिकडे झोपा काढताना? नाही मला जरा तुमच्यावर बघितलं संशय येतो जरा झोपायचा. बरं चालते घ्या. अरे नालाय का? हा आता बसलो होतो म्हणलं वारे वाटतं जरा. तिकडं बसायचं ना. हो तो मालक. जाऊ द्या. गावातल्या नवीन घडामोडी माहिती आहेत का तुम्हाला? काय काय झालं? गुरुचा भाऊ आलाय बारका. काय सांगतो का याला एकाने लोक घालं दुसरा आला का? हा काय बरं ठीक आहे. ऐक ना, आपण गेलो ते तुझं काम होईल. होईल ना दादा? हा होईल. तू ये बिंदास. हा येतो दादा? हा कसा आहे गुरु सारखाच आहे का? ते माहित नाही आपल्याला. बघा आजच आलाय गावात, कळ ना हळूहळू कसा आहे, गुरु सारखा आहे का गुरुपेक्षा वरचढ आहे. काय काय पॅक करायचा तो म्हणजे गुरु माने येईल काय? गुरु काय पॅक होणार नाही आता. ते करू आपण बरोबर. अरे रताळ्या, किती वेळ झालं रे? काय सगळी काय वाटतंय तुमचा? काय बघ एकुलतं एक सांभाळावं लागतं या. हा काय गावभर सांगा फेट करत फिरतोय तो. काय मामा जेव्हा मारणार ओढ्या आम्ही मारले का आम्हाला बरोबर करतो तुम्ही. तसं नाही. हा अरे इथं गडी सोप्यावर झोपत्यात, तू तिकडं कुठं लोळतो रे? नशीब कपडे घातले होते म्हणून ओळखू आला. हा नुसतं खायचं आणि झोपायचं. गडी काढताना आईस आणि तुम्ही लोळा ढेकळात बसून दे की त्याला कावा तरी इथं. त्याच्या घरी असेल बाय. सारखं. हा ते नियोजन लावा गुरुचं काय? हा ते करू आपण गुरुचं नियोजन. आणि त्या भाऊ आला आणि त्याचा पण बरा करूच. भाऊ काय करेन 2-3 दिवसात कसा आहे तो? हा ते गुरुचं ऐक की सारखंच मला आडवी गाडी टाकतोय तो. त्याचे पोरं पण आडवी गाडी टाकतात.
काय काय म्हणतात मग? काय नाही आडवं जातोय कुठल्याही भांडणात मला जाऊ दे मध्ये रे. येतोय कुठं बी जाऊ दे मग आम्हाला इज्जत आहे जरा नीट राहायचं. तुझ्या इज्जतीमुळे थांबलोय मी नाहीतर आतापर्यंत तोडला असता त्याला. पप्पू तोडून काय म्हणतो रे? अगोदर कोंबड्याची पिलं तोडावा. तू ऐक ना ना कानलाही चढू कुठं गाडाव काय बोलताला का चढल्या उदम काढतो का? होय दम निघाल नाही तुला आवड सारखं नको ना हे नाद लागू. काय तरी उगत आपलं हा हो मी का दादा मग बघतो काहीतरी नियोजन होतंय बघतो त्याचं कोणाचं? गुरुच्या भावाचं. हा तिचा बघ मग. चला येतो मग मी. ती काय ती ह्या काना त्या काला कळलं नाही पाहिजे काय नाही. आणि सगळं काय ती व्यवस्थित सांगायचं. सांगतो की तुम्हाला मी. हा तुझा येऊ का मग? हा जा तुझा ऐक दादा व्यवस्थित खा माजबीज करू नका मामाची इज्जत घालू नका काना वेळायला लागले काय हा तुझ्या इज्जतीमुळे थांबलोय आतापर्यंत हा नाहीतर कळलं असतं तुला. आवड सारखं आपलं आराम करा जावा. राम राम मालक. ओ राम राम चिंगम सेठ. अरे शेठ बसा 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 या. अहो बसा 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 या. सरपंच जागा ए आहे. यार तुम्ही काय बसा, चाललंय बसा, तुम्ही बसा. बाबरो काय काय माहिती त्यांनाच विचार. हा? अरे तुला सांगितलंच नाही मी. अरे कोण आहे काय माहिती शिव्या घालतोय तुला बी. माझं सोड मला ओळखत नाही पण तुला बाबराव 2 रुपयाची की प्यायची आणि 10 रुपयाची नाही करायची. अहो मी असं म्हणन का मालक? मी तुमचं खाल्लंय. काय अहो तुमचं मीठ खाल्लंय मी असं म्हणेन करावं. अहो अख्ख्या गावाला विचारा, लहान लहान पोरांना बी विचारा, बाबूराव सरपंच किती इज्जत करतोय. कसला ह्यो तुला शिव्या टाकतोय कच्चाकच शिव्या टाकतोय तुला पैसे देत नाही. सरपंच असा सरपंच तसा. तुमच्या गळ्या शपथ. अहो तुम्ही आमचं देव माणूस, चांगलं माणूस कसला शामळूक दिसतोय. गावाचं देव माणूस, राजा माणूस, आम्हाला 5-10 पैसे देणारा माणूस. मी ओळखतो चांगलं आहे पोरगे. अरे शाळेत म्हणतोय जाडा माणूस असाच सरपंच पैसे देत नाही काय नाही. नाही. अहो, तुमची मी एवढी इज्जत करतोय तुम्हाला तर माहित आहे ना. उगाच पिऊन बिऊन एखादं चांगलं बोलला असेल मी पण ना असं बोललो मी. एवढं लक्ष ठेव बाबूराव. तो बाचा जेव्हा खोटं बोलणार नाही. तू पिऊन बोलला असेल पण इथून पुढं ना तर व्यवस्थित राहायचं काय. अहो तेच बोलले की मी कोण तर म्हणलं हा तू त्यांचा भातच असेल, खाता पिता घरात असेल, तुला कोण नाही ओळखत मी असं म्हणलं. मी तसं नाही म्हणलं. त्याचं काय म्हणावं घ्यायचं तुला आवडायचं ना. तुला बोलणं म्हणून ना माझं काय. जाऊ दे बरं काय विशेष काय. अहो तुमची इज्जत मी एवढी करतो ना, जर देवाला देव नसता ना तर तुमचाच फोटो मी लावला असतं तिथं माहितीये का. मी उगाच नाही थांबता येत नव्हतं. इथून पुढे ना 10 पिण्याची नाही बरं काय. नाही मी कुठं मी कमी केली की. ठीक आहे चालतं येऊ का दादा मग. हा ठीक आहे येतो चिंगम शेठ. अरे ए यार नाव सांग की. संग्राम शेठ होतंय आता लक्षात राहत नाही ते. बरं चिंगम शेठ येतो मी. हा काय ना संग्राम शेठ. जाऊ चिंगम तोडा घेऊ का तू बी तीच करत आहे. ताकात तो तोडू का तोडणार काय. चिंगम कसा तोडणार गेला अवघड का